बीडच्या ग्रामीण भागात देखील इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी 40% वाढली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं गृहिणींनी पर्याय म्हणून इंडक्शनकडे धाव घेतली। यातील अनेक महिला पहिल्यांदाच इंडक्शनचा वापर करणाऱ्या आहेत। घरात धान्य आहे परंतु गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही, तर लाकडं मिळणंही कठीण झाले। त्यामुळे अचानक इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी वाढल्यानं याच्या किमती देखील वाढलेल्या आहेत। गॅस मिळत नसल्यानं बीडमध्ये लाकडी कोळशावरील शेगडीची मागणी वाढली। आधी वर्षभरात 12 ते 15 शेगड्या विकल्या जात होत्या, सध्या दिवसाला 15 ते 20 शेगड्यांची विक्री होते। या शेगड्यामुळे धूर किंवा प्रदूषण होत नसल्यानं नागरिकांची याला अधिक पसंती मिळते। या शेगड्यांना मागणी असली तरी पुरवठा मात्र कमी असल्यानं शेगडी विक्रेत्यांकडून याबाबत काहीशी संमिश्र प्रतिक्रिया येते। तर दुसरीकडे गॅस सिलेंडरचा पुरवठाच सुरळीत नसल्यानं गॅस शेगडीची मागणी पूर्णपणे ठप्प झाली आहे। आधी कोळसा शेगडी आपल्याकडे वर्षाला 10-20 विकायच्या। आता मागणी अशी आहे की दिवसाला आपल्याला 15-20 शेगड्या पुरत नाहीत विकायला। ह्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगड्या, इन्फ्रा शेगडी असेल, इंडक्शन शेगडी असेल, हॉट प्लेट असेल, अशा शेगड्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे मार्केटमध्ये। त्या शेगडीचा उपयोग म्हणजे लाकूड आणि कोळशावर चालते ही शेगडी, आणि प्लस चार्जिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने। 2 घंटे चार्जिंग केल्यावर ह्या शेगडीला तुम्हाला 8 ते 10 घंट्याचा फीडबॅक आहे। ह्याला मागणी घरगुती हॉटेलसाठी जास्त मागणी आहे, सिलेंडर भेटत नसल्यामुळं। लहान मोठ्या 2 साईज आहेत त्या शेगड्यांमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।